तुमचे वजन 70 किलो आहे, म्हणून तुमचे वजन जास्त आहे, असे तुम्हाला वाटते का? पण थांबा, 70 किलो वजन एका व्यक्तीसाठी अगदी योग्य असू शकते, तर दुसऱ्या व्यक्तीसाठी ते जास्त असू शकते. कारण फक्त वजनाचा आकडा पाहून आपले वजन योग्य आहे की जास्त हे ठरवता येत नाही. तुमची उंची, वजन आणि BMI हे 3 महत्त्वाचे घटक पाहावे लागतात. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे की तुमची उंची किती असेल तर साधारण किती वजन BMIच्या सामान्य श्रेणीत येते. म्हणून तुमचे वजन खरंच जास्त आहे का हे जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवातीला बघूयात, फक्त वजनाचा आकडा पाहून निर्णय का घेऊ नये. समजा 2 व्यक्तीचे वजन 70 किलो आहे. दोघांचे वजन सारखे आहे, म्हणून दोघांचे वजन योग्य आहे असे म्हणता येईल का? नाही, कारण एका व्यक्तीची उंची 5 फूट असू शकते आणि दुसऱ्या व्यक्तीची उंची 5 फूट 8 इंच असू शकते. म्हणून फक्त वजन किती आहे हे पाहण्यापेक्षा त्या वजनाच्या तुलनेत उंची किती आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. आणि यासाठी BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स हा एक प्राथमिक अंदाज देणारे एक साधन म्हणून वापरला जातो. 2. BMI म्हणजे काय? BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स. यामध्ये तुमचे वजन आणि तुमची उंची यांचा वापर करून एक आकडा मिळतो. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर BMI आपल्याला तुमचे वजन उंचीच्या तुलनेत कमी आहे, सामान्य आहे की जास्त आहे याचा प्राथमिक अंदाज देतो. पण लक्षात ठेवा, BMI हा आजारांचे निदान करणारा अंतिम मापदंड नाही. तो फक्त एक प्राथमिक अंदाज देणारे साधन आहे. 3. BMI किती असेल तर वजन कोणत्या श्रेणीत? आता हा भाग खूप महत्त्वाचा आहे. 20 वर्षावरील प्रौढांसाठी साधारणपणे BMI 18.5 पेक्षा कमी असेल तर कमी वजनाची श्रेणी, 18.5 ते 24.9 असेल तर हेल्दी वेट्स रेंज, 25 ते 29.9 असेल तर ओव्हरवेट आणि 30 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर ओबेसिटी रेंज. म्हणून तुमचा BMI किती आहे हे माहीत असल्यास तुमचे वजन उंचीच्या तुलनेत कोणत्या श्रेणीत येते याचा प्राथमिक अंदाज घेता येतो. उंचीनुसार तुमचे वजन किती असायला हवे? आता तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची माहिती. तुमची उंची किती आहे ते पहा आणि त्यासमोर दिलेले वजन तुमच्या उंचीसाठी BMIच्या 18.5 ते 24.9 या सामान्य श्रेणीत साधारण कुठे येते ते पहा. तुमची उंची यामध्ये असेल तर तुमचे वजन त्या रेंजमध्ये आहे का ते लक्षात ठेवा. यासाठी असलेला तक्ता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, नक्की वाचा. इथे BMIच्या प्राथमिक अंदाजानुसार आपण उंचीनुसार वजन बघूयात. 145 सेंटीमीटर. तुमची उंची जर 145 सेंटीमीटर असेल तर BMIच्या सामान्य श्रेणीनुसार तुमचे वजन साधारण 39 ते 52 किलोच्या दरम्यान असू शकते. 150 सेंटीमीटर. तुमची उंची 150 सेंटीमीटर असेल तर तुमचे वजन साधारण 42 ते 56 किलोच्या दरम्यान असू शकते. 155 सेंटीमीटर. तुमची उंची 155 सेंटीमीटर असेल तर तुमचे वजन साधारण 44 ते 60 किलोच्या आसपास असू शकते. 160 सेंटीमीटर. तुमची उंची 160 सेंटीमीटर असेल तर तुमचे वजन साधारण 47 ते 64 किलोच्या दरम्यान असू शकते. 165 सेंटीमीटर. तुमची उंची 165 सेंटीमीटर असेल तर तुमचे वजन साधारण 50 ते 68 किलोच्या दरम्यान असू शकते. 170 सेंटीमीटर. तुमची उंची 170 सेंटीमीटर असेल तर तुमचे वजन साधारण 54 ते 72 किलोच्या दरम्यान असू शकते. तसेच तुमची उंची 175 सेंटीमीटर असेल तर तुमचे वजन साधारण 57 ते 76 किलोच्या दरम्यान असू शकते. तुमची उंची 180 सेंटीमीटर असेल तर तुमचे वजन साधारण 60 ते 81 किलोच्या दरम्यान असू शकते. आणि तुमची उंची जर 185 सेंटीमीटर असेल तर तुमचे वजन साधारण 63 ते 85 किलोच्या दरम्यान असू शकते. आता तुमची उंची या यादीमध्ये शोधा आणि तुमचे वजन त्या रेंजमध्ये आहे का ते पहा. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. हे प्रौढांसाठी BMI 18.5 ते 24.9 या स्टँडर्ड रेंजवर आधारित अंदाजे वजन आहे. याचा अर्थ हेच तुमचे परफेक्ट वजन असले पाहिजे असे नाही. 5. वयाचा संबंध काय? आता अनेकांना प्रश्न पडतो की वय वाढल्यानंतर योग्य वजन बदलते का? 20 वर्षावरील प्रौढांसाठी BMIच्या स्टँडर्ड कॅटेगरीज वयानुसार बदलत नाहीत. म्हणजे 30 वर्ष, 40 वर्ष किंवा 50 वर्ष वय आहे म्हणून BMIची बेसिक रेंज वेगळी होत नाही. पण वय वाढल्यानंतर शरीरातील मसल्स मास आणि शरीरात चरबी कुठे जमा होते यामध्ये बदल होऊ शकतो. म्हणून विशेषतः 50 किंवा 60 वर्षानंतर फक्त वजन काट्यावरचा आकडा पाहून आरोग्याचा निर्णय घेणे योग्य नाही. 6. BMI जास्त आला म्हणजे लगेच आजार आहे का? नाही. BMI जास्त आला म्हणून तुम्हाला एखादा लगेच आजार आहे असे म्हणता येत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीचे मसल्स मास जास्त असेल तर तिचा BMI जास्त येऊ शकतो
आणि दुसरीकडे BMI सामान्य रेंजमध्ये असला तरी शरीरातील चरबीचे प्रमाण किंवा पोटाभोवतीची चरबी जास्त असू शकते. म्हणून BMI हा फक्त एक संकेत आहे, संपूर्ण आरोग्याचा अंतिम निर्णय नाही. 7. मग कमरेचा घेर का महत्त्वाचा? वजनासोबत शरीरात चरबी कुठे जमा झाली आहे हे देखील महत्त्वाचे आहे. विशेषतः पोटाभोवती जास्त चरबी असणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकते. म्हणून वजन आणि BMI सोबत कमरेचा घेर आणि तुमचे एकूण आरोग्य यांचाही विचार केला जातो. 8. वजन वाढण्यामागे कोणती कारणे असू शकतात? आता वजन वाढण्याची कारणे पाहूयात. वजन वाढण्यामागे फक्त जास्त खाणे हेच कारण नसते. जास्त कॅलरी असलेला आहार, शारीरिक हालचाल कमी असणे, झोपेची कमतरता, काही औषधे, आनुवंशिक घटक आणि काही आरोग्यविषयक समस्या यांचाही वजनावर परिणाम होऊ शकतो. म्हणून वजन वाढले असेल तर स्वतःला दोष देण्यापेक्षा कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे. 9. वजन कमी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावे? जर तुमचे वजन जास्त असेल तर घाबरू नका. सुरुवातीला अगदी छोट्या सवयीपासून करा. आपल्या आहारात भाज्या, फळे, कडधान्य आणि संपूर्ण धान्य यासारख्या पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. साखरयुक्त पेये आणि अतिप्रक्रिया केलेले पदार्थ कमी करा. तुमच्या क्षमतेनुसार नियमित चालणे किंवा इतर शारीरिक हालचाल करा. पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा आणि सर्वात महत्त्वाचे, वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणे किंवा अतिशय कठोर डाएट स्वतःहून सुरू करू नका. 10. तुमचा BMI स्वतः कसा तपासाल? तुमचा BMI तपासण्यासाठी तुमचे वजन किलोमध्ये आणि उंची मीटरमध्ये आवश्यक आहे. BMI काढण्याचे सूत्र आहे वजन भागिले उंची गुणिले उंची. समजा तुमचे वजन 70 किलो आहे आणि उंची 170 सेंटीमीटर आहे. 170 सेंटीमीटर म्हणजे 1.70 मीटर. आता 1.70 चा 1.70 सोबत गुणाकार केला तर 2.89 येते. त्यानंतर 70 ला 2.89 ने भाग दिला तर 24.2 येते. म्हणजे तुमचा BMI साधारण 24.2 आहे. म्हणजे हा आकडा 18.5 ते 24.9 या स्टँडर्ड हेल्दी रेंजमध्ये येतो. 11. मुलांसाठी हा BMI नियम लागू करू नका. एक महत्त्वाची सूचना, आपण आतापर्यंत सांगितलेले BMI रेंज 20 वर्षावरील प्रौढांसाठी आहेत. मुलं आणि किशोरवयीन मुलांसाठी BMIचे मूल्यांकन वेगळ्या पद्धतीने केले जाते. त्यांच्यासाठी वय आणि लिंगानुसार BMI फॉर एज ग्रोथ चार्ट वापरले जातात. त्यामुळे मुलांसाठी प्रौढांचा BMI 18.5 ते 24.9 हा नियम तसाच वापरू नका. तर आता तुम्हाला समजले असेल की फक्त वजनाचा काटा पाहून तुमचे वजन जास्त आहे की योग्य हे ठरवता येत नाही. तुमची उंची, वजन आणि BMI यांचा एकत्र विचार करणे आवश्यक आहे. आजच तुमची उंची आणि वजन तपासा आणि वर सांगितलेल्या रेंजमध्ये तुमचे वजन कुठे येते ते पहा. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, BMI हा तुमच्या आरोग्याचा अंतिम निर्णय नाही. तुमचे मसल्स मास, पोटाभोवतीची चरबी, कमरेचा घेर, आहार, व्यायाम आणि तुमचे एकूण आरोग्य यांचाही विचार करणे महत्त्वाचे आहे. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा. ज्यांना त्यांच्या वजनाबद्दल जाणून घ्यायचे आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशा सोप्या आरोग्यविषयक माहितीसाठी विद्या हेल्थ अँड टिप्स चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये सांगा तुमची उंची किती आहे आणि तुमचे वजन किती आहे. तुमचा BMI तुम्ही तपासून पहा. धन्यवाद.